10वीची परीक्षा सुरू असतानाच नवजात बालकाला जन्म दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। एका खासगी परीक्षा केंद्रावर गणिताचा पेपर सुरू होता। पुढे बातमी पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी पेपर देण्यासाठी आली होती। परीक्षा सुरू असतानाच तिच्या पोटात अचानक तीव्र कळा सुरू झाल्या। ती तातडीने स्वच्छतागृहात गेली। तिथे तिने एका बाळाला जन्म दिला। परीक्षा केंद्र संचालकांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेला पाचारण केले। विद्यार्थिनी आणि नवजात बालकाला तातडीने पिथमपूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले। सध्या माता आणि बाळ दोघांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत। या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी पीडित मुलीची विचारपूस केली। यावेळी तिने धक्कादायक खुलासा केला की गेल्या 2 वर्षांपासून बेटमा येथील जीवन ज्योती कॉलनीतील कान्हा नावाचा तरुण तिच्या संपर्कात होता। लग्नाचा आमिष दाखवून आणि धाक दाखवून तो तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करत होता। या छळातूनच तिला गर्भधारणा झाली होती। पीडितेच्या जबाबानुसार पोलिसांनी संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध सुरू केलाय।